वारसा हक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी 39,000ची मागणी करून तडजोडी अंती 35,000 देण्याचं ठरल्यानंतर यातील 9,000 रुपये घेताना दहिफळ वडमाऊलीच्या तलाट्याला रंगेहात पकडण्यात आले। तलाठी कार्यालयाच्या बाहेरच हा सापळा रचण्यात आला होता। तर दुसरी कारवाई ग्रामसेवकावर करण्यात आली असून 500 रुपयांच्या लाच घेताना त्यालाही एसीबीने ताब्यात घेतले। एकाच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या डबल धमाक्यामुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे। लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं बुधवारी महसूलमधील 2 जणांना लाच घेताना पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे। पहिली कारवाई केस तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील तलाठीवर करण्यात आली आहे। वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी थेट 39,000ची मागणी केल्यानंतर त्यात तडजोड करून 35,000 ठरले आणि यातील 9,000 रुपये स्वीकारताना परमेश्वर जाधवला एसीबीने रंगेहात पकडले। ही कारवाई डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले बिडकर सुरवसे पुरी यांच्या टीमने केली आहे। तर दुसरी कारवाई पिंपळगाव गाडे तालुका परळीचा अतिरिक्त पदभार असलेल्या दशरथ देवीदास गोरेवर करण्यात आली आहे। जलसिंचन विहिरीत 1,000 रुपयाची मागणी करून त्यातील 500 रुपये घेताना आरोपी ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई समाधान कवडे, शेळके, गवळी, काळे, म्हेत्रे यांच्या वतीनं करण्यात आली आहे। दरम्यान एकाच दिवसात 2 बडे मासे एसीबीच्या गळाला लागल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।